नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 9 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी। प्रश्न पहिला आहे 13.2% घसरणीसह कोणत्या देशाचा शेअर बाजार 1997 नंतर सर्वात खाली घसरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हाँगकाँग या देशाचा। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, हाँगकाँग देशाचा शेअर बाजार कोणत्या सालानंतर खाली घसरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1997 नंतर घसरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा कोण पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विराट कोहली। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, जागतिक तेल निर्देशांक ब्रेड क्रूड किती टक्क्यांनी घसरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2.30%। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, जागतिक तेल निर्देशांक ब्रेड क्रूड 2.30% घसरून किती डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 64.11। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली T20 क्रिकेटमध्ये किती हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 13वा। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 13,000 धावा पूर्ण करणारा विराट कितवा फलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2रा। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, T20 क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने किती डावात 13,000 धावा पूर्ण केल्या आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 386। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, कोणता खेळाडू IPLमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भुवनेश्वर कुमार। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, IPLमध्ये भुवनेश्वर कुमार सर्वाधिक किती विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 184वा। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, भारतीय क्रिकेट खेळाडू भुवनेश्वर कुमारने IPLमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा कोणाचा विक्रम मोडला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लसित मलिंगा। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, हार्दिक पांड्याने T20 क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 200। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ख्रिस गेलच्या नावावर। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चीन। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2025 चीनमध्ये कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 8 ते 13 एप्रिल या दरम्यान करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025 कोणत्या संस्थेला देण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लेट्स बी द चेंज। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, खेलो इंडिया यूथ गेम्स 2025चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बिहार। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बांगलादेश या देशाची निवड झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, हरित योगाची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भुवनेश्वर। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, बांगलादेशाची पुढच्या किती वर्षासाठी बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने व्हायब्रंट विलेज प्रोग्राम लॉन्च केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गृह मंत्रालयाने। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, हंसा 3NG ट्रेनर विमान कोणाद्वारे विकसित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, CSIR नल। पुढचा प्रश्न आहे नंबर 23, भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस INS वर्षा कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आंध्र प्रदेश येथे स्थापन करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 24, 150वी नंतर संसदीय संघ महासभेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, उझबेकिस्तान। पुढचा प्रश्न आहे नंबर 25, भारताने 2024-25 मध्ये कोणत्या देशाकडून सर्वाधिक
रेमिस्टन्स विदेशातून पाठवलेली रक्कम म्हणजे प्राप्त केली आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अमेरिका. मित्रांनो, हे होते 9 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या करंट अफेअर्स होत्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. इथेच थांबूया. धन्यवाद.